नमस्कार. आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा आणि वक्तव्य आपण करायला घेतलं आहे फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेवरती. तर समाजाला याचा काय फायदा आहे? समाजाला गुरुपौर्णिमेचा पूर्वीपासून काय फायदा होता? आणि येणाऱ्या काळामध्ये गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे? तर यावर्षी महत्त्व तर जास्तच आहे, कारण की सिंहस्थ कुंभमेळा थोड्याच दिवसात चालू होणार आहे. वास्तविक त्याचं छोटं चित्र चालू झालेलं आहे गंगेवरती. 7 जुलैच्या आसपास सिंहस्थ कुंभमेळ्याचं हे पर्व चालू झालेलं आहे याच वर्षी. तर ते पुढच्या वर्षी असणार आहे. म्हणून आपण पण साधुसंत आणि महंत यांचा प्रदीर्घ अभ्यास करून त्यांची जागृती घरात घेत आहे. तर ही सिंहस्थ कुंभमेळ्याची जी पर्वणी आहे ती सुख समृद्ध घेऊन येईल आपल्या घरी. साधुसंत येती घरात तूच दिवाळी दसरा, एवढंच आजचं महत्त्वाचं वाक्य आहे. बाकी व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज बोलतच असतो यूट्यूबवरती वगैरे. आणि आज माझे लेख लोड होत नाही आहेत, कारण की मधल्या काळामध्ये आपण एक असा लग्नाचा पवित्रा धरला की लग्नाचा जर पवित्रा आपण धारण केला तर समाजामध्ये काय बदल होतो ते मला बघायचं होतं. तर वटहुकूम असे आहेत की सगळ्याच लोकांनी आता साधुसंत मार्गाकडे वळणं गरजेचं आहे. कारण की सत्व हे जगाचं आता माणसाच्या तपामध्ये आहे. का मनुष्य प्राणी हा स्वतःला आमूलाग्र बदल करून घेत येतो, पण सृष्टीचा विचार आपण करतच नाही. म्हणून हे लेख टाकावं लागत आहे. निसर्ग संयम, निसर्ग संतुलन याचा कोणी विचारच करत नाही आजच्या तारखेला. आणि जसे पोलीस मित्र आणि पोलीस सहकारी माझे सगळेच अंतर्यामी झालेत, त्याच पद्धतीने मी सगळ्या राजकारणी माणसांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून येत्या काळामध्ये अंतर्यामी शक्तीने राज्य करा. कारण की येणारा काळ हा सगळ्यांच्याच भविष्याचा आहे. नव्या युगाची सुरुवात होत आहे थोड्या दिवसांनी. ओके, आता मी मनावर घेतले नव्या युगाची सुरुवात मी स्वतः करत आहे आणि सगळ्यांनीच मला त्याच्यात सहकार्य करायचं आहे. बरोबर. चला, स्वामी समर्थ. जय भारत माता. काल आपण आईवडिलांच्या कृपेने आणि गणपतीच्या कृपेने अक्कलकोट स्वामींच्या पूर्ण सेवेत होतो. क्रमांक 27मध्ये आपण आज. आणि स्वामी काय करतात आपल्यासोबत बोलतात आरती भजनामध्ये. तो एक आपला फायदा आहे. जी तयारी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ ह्या पहिल्या भोलेनाथांच्या आहेत 5, त्याच्यातल्या 3 झाल्या, 2 बाकी आहे. आणि बाबा इथे येऊन बसले जेवायला, दिसत नाहीत, मला दिसतात. आज लाईटीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तेव्हा ऑटोमॅटिक खाली गेला तिकडे. पण माताजी जेवण करत आहे समोर. नमस्कार. जागे अभावी काही पटकन उरकावं लागते. चहा उकळत आहे तशी, आणि व्यायामाची वेळ झाली आहे 3 वाजले. तर डेटा कमी असल्यामुळे थोडक्यातच बोलत आहे.